ए ए बस खाली ये. या जेवणाऱ्यांनी क्वालिट्याच ठेवल्या नाही. चांगले मांडी घालून जेवत होते, कुणाच्या डोक्यात किडा आला. उभ्यानं जेवाई आणि ते वरड ताटली हातात घेत. हे हे भात कानफचत घ्यावी भात. हे हे भात. एकाला भातच सापडेना, तो ताटलीच घरी घेऊन गेला. मरू दे लग्न. एकाला भात सापडला तर वरण सापडेना, तितक्यात एकाचा धक्का लागला, सांडला भात. बस का रे, बोंबलत गेलं लग्न. पूर्वी तो गोल गुलाबजामुन होता, गोल गोल टपाटप खायची लोक. ऐ ऐ ऐ पण त्या आचारी नवीन अवलाद आली कुणीकडून, त्यानं गुलाबजामुनच लांबवला. काय त्याच्या बापाचं गेलं होतं कुणास ठाव. बस खाली आहे पर बस. खात होता ना म्हातारे, टपा टपा लांबवला गुलाबजामुन, गुतला नागपुडीत, मिळलं म्हातारे. म्हणजे सोयीचा करायचंच नाही. गुलाबजामुन आणि बुंदी सेपरेट शोभती का एकत्र शोभती? सेपरेट. बुंदीची चव वेगळी, बुंदी पाकाच्या बाहेर, गुलाबजामुन पाकाच्या आत आहे. एकाला मैदा आहे आणि दुसऱ्याला डाळीचं पीठ आहे. त्या आचार्याची नवीन अवलाद कुठून पैदा झाली? दोन्ही एकत्र केली. राजा राणी केलं, राजा राणी एकत्र. राजा एवढा आणि एवढीच राणी. राजाला कळलं सुधीक नाही, आपलं राणी कावाची टाकली. पार येड्याचा बाजार झाला. काय आली? पुरा बावळेपणा, पुरा बावळेपणा. पूर्वी पण खेड्यात लग्न व्हायची, जेवणात मिळायची लापशी, यो यावाडी लापशी. आणि किती गपके. जुनी माणसं गरीब होती पण संस्कृती श्रीमंती होती. आता कोटीचं लग्न. पापड तळून खातात की भाजून? एवढी पण अक्कल नाही. तळेल पापडाला चकना म्हणतात आणि तो फक्त मटणासोबत खातात. आता तर लग्नात एक फाजील पद्धत आली, प्युअर फाजीलपणा. लग्न लागायच्या टायमाला तो नवरदेव मधून येणार, गेटच केलंय त्या मंडपवाल्याने. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतला, लिंबाच्या झाडाखालचा, हायवेला असतो. आता तो 100ला झाला, नाहीतर 35लाच होता. आता त्याच्या माग 2-4 सांड खांब्यासाठी लटकेल आणि त्या नवरी सोबत 2-4 पोरी, फुल मेकअप, पॉप भांग, देवयानी भांग. बस खाली, बस खाली. ही शैली कुणाची आणि कोण हे कीर्तनकार नाव सांगायची गरज नाही. प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज. आज त्यांच्या लेकीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली. इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा म्हणजे ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता साखरपुड्यानंतर झालेल्या टीकेला तोंड देताना याच इंदुरीकर महाराजांनी लग्न पण टोले जंग करणार, काय किती टीका करायची ते करा असं म्हटलं होतं आणि त्या पद्धतीनं लग्न देखील थाटामाटात केलं. आता तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे, पण सर्वात जास्त चर्चा झाली ती या लग्नातील शाही मेनूची. कारण की आता इंदुरीकर महाराजांच्या शैलीमध्ये जे काही मी तुमच्या समोर दाखवलं, महाराज नेहमी जुनी पद्धत लग्नाची आणि नवीन पद्धती लग्नाच्या याच्यात जे काही कीर्तनात सगळ्यांना हसवत सुटायचे आणि एखाद्या गुलाबजामुनवरून पापडावरून असं काय सांगायचे, पण आज याच इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नातला शाही मेनू म्हणजे चमचमीत जेवण बघून सगळ्यांचे डोळे दिपले. अर्थात जी कोण वराडी मंडळी होती त्यांनी ताव मारला ती गोष्ट वेगळी. काय काय होतं शाही मेनू मध्ये? मोतीपाक बर्फी,
डाळ भात, मिक्स व्हेज, चपाती, पुरी, मटकी आणि बरंच काय. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे 100 एकर परिसरात सायंकाळी 6:30 इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाला लाखो पाहुणे उपस्थित होते. आचार्यांना विचारलं किती जणांचं जेवण केलंय, तर म्हणाले काय, पहिल्या टप्प्यात 30-40 आणि परत काय म्हटलं, शेवटचा माणूस जेवेपर्यंत हे चालूच राहणार. कीर्तन पुष्पानंतर मुख्य विवाह सोहळा पार पडला. गतवर्षी इंदुरीकर महाराजांनी मुलीचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात केला होता, पण लोकांना लग्न साध्या पद्धतीनं करा असं सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी मात्र स्वतःच्या मुलीचं लग्न मोठ्या थाटात केलं. त्यामुळे टीका तर होणारच. आता या विवाह सोहळ्याला राजकीय मंडळी उपस्थित राहणार नसतील तर नवलच. दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, सत्यजित तांबे आदी बऱ्याच राजकीय नेत्यांनी या लग्नाला हजेरी लावली. थोडक्यात काय तर लोकांना लग्न साध्या पद्धतीनं करा सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीचं लग्न मात्र मोठ्या थाटात केलं. लोकांचं काय हो, ते टीका करतातच आणि पंक्तीला पण येऊन बसतात. बरं, समोर ताटात काय आलंय, मोतीपाक बर्फी, डाळ भात, मिक्स व्हेज, चपाती, पुरी, मटकी. मग काय, हाना किती बी, रामकृष्ण हरी, हाना किती बी मटकी पुरी.